करणार आहे चॉकलेटची। ही रेसिपी लहान मुलांसाठी खूप हेल्दी आहे। ती हेल्प करू शकते आपल्या स्ट्रॉंग बोनसाठी। तर मी या रेसिपीसाठी मी घेतलं आहे स्टीलचं भांडं, काचेचे भांडं। ड्रायफ्रुट्समध्ये मी घेतलं आहे आल्मंड, काजू, पिस्ता आणि तर ह्यामध्ये आणि चॉकलेट्समध्ये मी बेल्जियनचं चॉकलेट हे बेल्जियनचे चॉकलेट आणि डार्क कंपाऊंडचं चॉकलेट सुद्धा घेतलं आहे। ह्यामध्ये मी पाणी घेणार आहे। त्यामध्ये मी घेतलं आहे 1 ग्लास पाणी। ते बॉलमध्ये अर्धा पोहोचू शकतो। जर आपण जास्त घेतलं तर चॉकलेटमध्ये जास्त पाणी होऊ शकतं। तर मी हे भांडे ठेवलं आहे। आता 5 ते 10 मिनिट ठेवलं आहे। या उबलत्या पाण्यामध्ये बॉईल करायला ठेवलं। आपण तोपर्यंत हे चॉकलेट कट करून घेऊया। तोपर्यंत आपले चॉकलेट कट करून घेतात तोपर्यंत आपले पाणी हे होतं 5 ते 10 मिनिट बॉईल होतं। तर मी असे चॉकलेट्स कट करून घेतले। आता आपण हे चॉकलेट्स पोर करणार आहोत आपल्या बॉईल वॉटरमध्ये। सगळं चॉकलेट टाकलेलं आहे। आता हे असं टाकल्यामुळे आपलं चॉकलेट थोडं जास्त मेल्ट होईल। तर आता हे आपण 5 ते 10 मिनिटांमध्ये सारखे बॉईल केलं चॉकलेट हळूहळू मेल्ट होत आहे। मेल्ट झालेलं आहे। गॅसचा फ्लेम एकदम जास्त कमी आहे। जर गॅसचा फ्लेम मोठा असेल तर पाणी येऊन चॉकलेटमध्ये जाऊ शकतं। आता माझं हे चॉकलेट संपूर्ण मेल्ट झालेलं आहे। आता आपण हे ड्रायफ्रुट्स जे आपण कट केलेले आहेत ते आपण टाकणार आहोत। आता मी सगळं मिक्स करून घेणार आहे। आता हे संपूर्ण ड्रायफ्रूट सोबत मिक्स झालेलं आहे। आता हे चॉकलेटचा साचा संपूर्ण भरायचा आहे आणि अर्धा ते 1 तास आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे। त्याने संपूर्ण भरून घ्यायचं आहे आणि अर्धा ते 1 तास आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। त्याने सगळं आपलं चॉकलेट सेट होऊन जाईल। आता हे चॉकलेट फ्रीजरमध्ये सेट होऊन जाईल। जर तुम्हाला तर आर्या रेसिपीजचा चॅनल बघायचा असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय।